तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज होती मला सुट्टी, तर आजीला चहा दिला आणि इकडे मस्त आईचा निवांतपैकी चहा पिऊन झाला होता. मावशीला फोन सुरू होता. तर बरेच दिवसांनी आम्ही दोघांनी यासोबत चहा पिला, लय भारी वाटला. आणि हा चहा आणि हे बघा वातावरण भारी एकदम सकाळ सकाळचं. तर आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. तर गाडीला पुसल्याशिवाय तर हा माणूस बाहेर येत नाही. तर मार्केटला गेलो, फळं आणि फुलं घेतले, कारण की आज होता तिसरा तिसरा गुरुवार. तर हा आमच्या चाकणचा किल्ला आणि हे आमचं शॉप, जिथं आज सुट्टे जिथं सर एकटेच काम करतात. आई बोलल्या होत्या का मेहंदीची पुडी घेऊन ये, माझे केस पांढरे झाले. तर मी अशी करता करता यांची बाहेर त्याची वाट बघत होती. तिथं गेले बाबा एकदाचे बाय. तर मला खाली उतरायचं नव्हतं, पण आमचे भाऊसाहेब विसरले होते फोन, तर नाही त्यांना खाली जावंच लागलं. तर त्यांना फोन दिला आणि बाय बाय करून त्यांना म्हटलं की जा बाबा एकदाचे, मला माझे कामं आवरू द्या. तर हे गेले कामाला आणि मी माझे घेतले कामावरायला. घरात एवढा पसारा पडलेला होता की बाप रे बाप काय सांगू. तर पटापट सगळे कामं आवरायला घेतले आणि ही बघा रांगोळी जी मी टाईमपास म्हणून काढली होती, तर झाडू वगैरे मारून घेतला आणि मग खाली गेली. खालून आणलं कोरफड. डोक्यात खूप सारा डॅन्ड्रफ झाला होता, तर केसांना कोरफड लावून घेतला आणि मग घेतले कपडे धुवून. केसांना ते कोरफड मुरत होतं. मग छानपैकी आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतर मला आज होता उपवास, तर मग साबुदाणा भिजत टाकला होता आणि आजीला चपात्या करून दिल्या. आजीच्या चपात्या वगैरे झाल्या, भांडे वगैरे सगळे काही घासून झालं. आणि आमच्या ह्यांनी आणले होते कच्ची केळं, त्यांना बनवायचे होते चिप्स, ते तिखटवाले. शेंगदाणे वगैरे भाजून झाले. मग आला आजोबाचा व्हिडिओ कॉल. आजोबासोबत गप्पा वगैरे झाल्या, देवाला नैवेद्य दाखवला आणि मग ही बघा माझी उसळ तयार आहे. तर मग गरम गरम मी पण खाऊन घेतली. खाल्ल्यानंतर पटपट पोछा मारून घेतला. पोछा मारल्यानंतर नंतर निवांत बसले, कारण की माझे सगळे कामं आवरून आले. तर बघा मी कसलं भारी घरावरून ठेवलं आहे. आणि मग गेली संध्याकाळी झाडाच्या फांद्या तोडायला, कारण की आमच्याकडे अशी पूजा मांडतात, तुमच्याकडे कशी मांडतात. संध्याकाळी आजीला चहा वगैरे दिला आणि मग आली होती घरी माझी मैत्रीण, तर तिलाही चहा केला. तिलाही चहा खूप आवडते. दोघी मिळून चहा पिला. चहा पिल्यानंतर गेलो आम्ही मैत्रिणीच्या घरी गेलो आणि त्यांनाही घेऊन सोसायटीमध्ये आलो. सोसायटीमध्ये आल्यानंतर सोसायटीच्या अख्ख्या सोसायटीचा दौरा मारला आणि घेतला एक छानपैकी फोटो काढून. मग आमचे हे घरी आले आणि मी त्यांच्या मागे मागे घरी आली. तर यांनी आणलं होतं माझ्यासाठी चॉकलेट, जे यांना कंपनीमध्ये भेटलं होतं. चॉकलेट वगैरे खाल्लं भारीपैकी आणि मग घेतली पूजा करायला. पूजा वगैरे झाली, मांडून झाली आणि मग नेसली साडी, कारण की मला जायचं होतं उद्यापनाला. दिवे वगैरे लावून झाले आणि साडी वगैरे घालून रांगोळी वगैरे काढून झाली. पूजाही मांडून झाली आणि तर मग आल्या होत्या वहिनी पाया पडायला. तर वहिनीलाही घेऊन उद्यापनाला गेली आणि उद्यापनाला बायका जमल्या होत्या. त्यानंतर आम्ही रात्री परत मार्केटला गेलो, कारण की आम्हाला घ्यायची होती पेस्टी, कारण होता आजीचा आज 73वा बड्डे. तर बड्डे सेलिब्रेट वगैरे झाला आणि आजीला वाटलं का फटाका फुटते का काय, म्हणून आजी खूप घाबरत घाबरत केक कापत होत्या. अशा प्रकारे आजचा दिवस आणि आजीचा बड्डे पार पडलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि मला सपोर्ट करायला विसरू नका. बाय बाय.